आपल्यासोबत मंत्री भरत गोगावले आहेत। सर, आज आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे, आपली काय भूमिका आहे? आपण युतीमध्ये राहणार आहात, राष्ट्रवादी सोबत जाणार आहात की एकला चलूची भूमिका आहे? पहिलं तर आम्ही आमचे जे काही नेते वरती ठरवत आहेत, तिन्ही नेते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्या अनुषंगाने ते आम्हाला आदेश पारित करतील, त्याप्रमाणे आम्ही चालूया। आणि जिल्ह्यातली परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वेगवेगळी परिस्थिती असू शकते, परंतु पहिली बांधिलकी आमच्या युतीची राहणार आहे। त्यामध्ये आता काय ठरवत आहेत ते आम्हाला सांगतील आणि तसं आम्ही पुढे चालू। आज आपण मंत्री आदिती तटकरेंसोबत होतात, काय चर्चा झाली? नाही, दुसरी कसली चर्चा होणार का? ती बोलणार आहे का सेट तुम्हाला देतो का आम्ही, असं नाही होत ना। त्यामुळे फक्त या आजच्या पुरस्काराबद्दल चर्चा, दुसरं काही नाही। सर, महत्वाचा प्रश्न आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये हा प्रश्न चर्चेला जातोय। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील लागल्या, मात्र अद्यापपर्यंत पालकमंत्रीपद जाहीर झालं नाही, काय सांगाल आपण? जे वरिष्ठ तीन नेते ठरवतील तेच, त्यांच्या जे मनामध्ये असेल पण निवडणुकीच्या अगोदर करायचं का नंतर, ते त्यांना तुम्ही विचारू शकता आणि ते तुम्हाला सांगतील। सर, राज्याच्या वरिष्ठ नेत्यामध्ये आपलं देखील नाव आहे? आमचं नाव आहे, परंतु आमचे जे मुख्य नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, ते आज आपण जर पाहिलं तर विकास गोगावले देखील अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या देखील अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत। एकंदरीत काय ठरवलं जाईल? असं कोणी सांगितलं तुम्हाला विकास शेठ इच्छुक आहे किंवा कोण आहे? आता मी स्वतः मंत्री आहे, त्यामुळे तो आम्ही पुढचा सगळे पार्टी बसून विचार करू काय असेल ते। पहिले ज्या सीट येतील त्या निवडून आणणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर मग पुढचं ठरवलं। मानसी दळवी यांनी स्वतः काल इच्छा व्यक्त केलेली आहे आमच्याशी बोलताना, मग काय अडचण काय? तिला इच्छा व्यक्त कोणी करू शकतो, पार्टी आणि आम्ही सगळेजण ठरवू, ते आम्ही करू। जी सरकारने शेतकऱ्यांना मदत दिलेली आहे ही फसवी मदत आहे अशी टीका सध्या विरोधकांकडून होते। विरोधकांना दुसरं भांडवल काय आहे? ते जर काय नाही बोलले तर तुम्ही त्यांना थोडी विचारणार आहात, त्यामुळे त्यांना भांडवल काहीतरी पाहिजे आणि तुम्हालाही काम पाहिजे, त्यामुळे ते तसे बोलतायत। आज आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आपण उपस्थित आहात, मात्र या पुरस्काराला 2-3 वर्ष गॅप पडली, याचं कारण काय? आता ते का गॅप पडले ते आम्हालाही नाही सांगू शकत, परंतु गेल्या वर्षी 2 निवडणुका झाल्यात, ते 1 वर्ष आम्ही समजू शकतो, परंतु त्याच्या आदल्या वर्षी काय झालं ते अधिकाऱ्यांना विचारा। धन्यवाद सर। हे होते मंत्री भरत गोगावले। राजवैश्यम पायन, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।